नामे पाप जळे भवाब्दी वितळे, शत्रु कदा नातळे. आले विघ्न टळे महाभय पळे, वाजेश्वरी पावळे. नामाचा महिमा विदेशी न कळे, मोक्षापदी जावळे. ऐशे नाम जपा तुम्ही बहुबळे, घ्या मुक्तीचे सोहळे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या निमित्ताने सर्व अच्युत गोत्रीय बंधू भगिनींना माझा साष्टांग दंडवत प्रणाम आणि सर्वांना दिवाळीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आज हिंदू संप्रदायामध्ये आपण बरेचसे सण साजरे करत असतो. कर्मराहाटीमध्ये अन्य संप्रदायाचे लोक ज्याप्रमाणे सण साजरे करतात त्याप्रमाणे आपणसुद्धा सण साजरे करत असतो. परंतु आपण सण साजरे करत असताना लोकांच्या प्रमाणे आपणसुद्धा काही गोष्टी आपण करीत असतो, परंतु त्या कराव्या की नाही कराव्या. जसं पोळ्याला बैलाचं पूजन आपण करतो, पण आपण ज्या ठिकाणी त्या जीवाचं पूजन करतो त्यावेळेला त्या जीवाचं पूजन करीत असताना आपल्याला तिथं एक विकल्प दोष लागणार आहे. त्याचप्रमाणे जे काही आपण सण साजरे करत असतो त्याप्रमाणे विधी कोणता आणि अविधी कोणता हे आपल्या नामधारक पुरुषांनी किंवा उपदेशी घराण्यात सर्व लोकांनी जर या गोष्टीचा यथार्थ विचार जर केला तर आपण सण करावा. सण करू नये असं नाही, परंतु आपण काय करावं की प्रत्येक सणाला आपल्या घरी काही गोडधोड पदार्थ करून देवाला मंगलस्नान घालून आणि ते मंगलस्नान घातल्यानंतर देवपूजा करून वेळा अवसर करून ते देवाला उपहार दाखवायचा आणि तो आपण प्रसाद म्हणून सेवन करावा. बाकीच्या काही दसऱ्याच्या दिवशी काही जड वस्तूचे पूजन करतात. गाळ्यांचा गंध अक्षत लावणे, लोखंडाला गंध अक्षत लावणे हे विकल्परूप क्रिया आहे. म्हणून साधकाने उपदेशी लोकांनी ही क्रिया करू नये. त्याचप्रमाणे दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे आणि हे दिवाळीचा सण आपण साजरा करत असताना आपण सण साजरा करावा. परंतु स्वामींनी कोण्या पद्धतीने आपल्याला तो विधी सांगितलेला आहे, कोणत्या प्रकारे सण साजरा करावा हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बऱ्याचशा गोष्टीमुळे आपल्याला तो विधी आचरत असताना आपल्याला हिंसादोष लागतो आणि आपण त्या हिंसा दोषाला बळी पडतो. म्हणून दिवाळी साजरी आपण करावी, परंतु त्या दिवाळीच्या दिवसामध्ये आपण सकाळी देवाला मंगलस्नान घालावं, आपणसुद्धा स्नान करावं, देवाला वेळावसर करावा, चांगले गोडधोड पदार्थ करून देवाला उपहार दाखवून आपण त्या दिवशी तृप्तपणे भोजन करावं आणि परमेश्वराचे पारायण किंवा लीळा चरित्रातील लीळा ह्या आपण त्या दिवशी आठवाव्या. जास्तीत जास्त परमेश्वर स्मरण करावं आणि तो खऱ्या अर्थानं आनंद म्हणजे खऱ्या अर्थानं आनंदाची दिवाळी म्हणून साजरी होणार आहे. परंतु बरेच वेळा पाहत असताना की एका घरी 100 दिवे आणि तेही 5-5 दिवस दिवे लावतात. आणि हे दिवे लावल्यामुळे काय होते की 2 प्रकारचा आपला एक तोटा होतो. तो म्हणजे दीप जलत असताना ज्या दीपामुळे जी हिंसा झाली त्या हिंसेचा दोष आपल्या माथी लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे तेल जे आहे, आपण तेल खर्च करतो त्या दिव्यामुळे आणि ते तेल व्यर्थ खर्च होत असल्यामुळे तेच तेलाची बचत आपण करून कमीत कमी दिवे लावून 2-4 दिवे लावून जरी आपली दिवाळी साजरी होते. कारण स्वामी म्हणतात की परमेश्वर काय प्रकाशाने, बाह्य प्रकाशाने प्रकाशतो का, तो स्वयंप्रकाश आहे. म्हणून आपण दिवे लावून परमेश्वर प्रकाशत नाही. किंवा तुम्ही जर त्या ठिकाणी कमीत कमी दिवे जर लावले तर तुमच्या काही तेलाची जे बचत झाली त्या तेलाच्या बचतमुळे उरलेलं तेल जर आपण मार्गाच्या ठिकाणी भिक्षुकांच्या ठिकाणी जर नेऊन दिलं तर ते त्यांच्या भजन क्रियेमध्ये आपले लेखी लागेल. म्हणून त्या ठिकाणी आपण या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की दिवे लावल्यामुळे आपल्याला दिवाळी साजरी होणार नाही किंवा परमेश्वर प्राप्त होणार नाही. परंतु मार्गाच्या ठिकाणी जर आपण
4-5 किलो तेल जर नेऊन दिलं आणि त्या तेलाची बचत करून जर बालकाच्या ठिकाणी नेलं, चेतनाच्या ठिकाणी क्रिया होईल आणि आपल्याला गोमटं लागेल. दुसरी गोष्ट, आपण बरेचसे हजारो रुपयाचे फटाके आणतो आणि ते फटाके आणून आपण जेव्हा फोडतो त्यावेळेस कितीतरी जीवाणू त्या फटाक्यामुळे मरण पावतात आणि त्यामुळे आपल्या माथी हिंसेचा दोष लागतो. आणि तो हिंसेचा दोष चुकवण्याकरिता कमीत कमी लहान घरात मुले असतील तर कमीत कमी फटाके आणून त्यांची हौस पूर्ण करावी. परंतु आपण त्या मुलांबरोबर त्यांना सहमती देऊन भरपूर फटाके आणून फोडण्याचा प्रयत्न केला तर आणणाऱ्याला त्याचा दोष लागणार आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत आपण दिवाळी साजरी करत असताना आपण करावी. कारण स्वामींनी ज्या 8 दिवाळ्या साजऱ्या केल्या तर आपण लीळाचरित्रामध्ये पाहत असताना जो भक्तजनांना जो आनंद दिला, त्यांच्या सन्निधानामध्ये जो आनंद दिला, तो परमेश्वराचा तो आनंद त्या भक्तांना किती आनंदाचा दिवाळीचा साजरा त्यांनी केलेला आहे. म्हणून आपण दिवाळी साजरी करत असताना आपण भरपूर दिवे न लावता जर जास्तीत जास्त परमेश्वरा लीळांचं वाचन केलं, सूत्रपाठाचं पारायण केलं किंवा सूत्रपाठाचे 50 वचन आपण पाठ केले त्या 5 दिवसामध्ये, जर आपल्याला त्यामुळे परमेश्वराच्या स्मरणाचं स्मृतीचं आपल्याला गोमटं लागेल. अशा प्रकारे आपण नामधारकांनी दिवाळी साजरी करावी. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.